नमस्कार मित्रांनो, आज आपण बुद्धांच्या उपदेशामधील एक अत्यंत अर्थपूर्ण आणि विचार करायला लावणारे सूक्त जाणून घेणार आहोत. महागोपाल सूक्त हा उपदेश गौतम बुद्धांनी श्रावस्ती नगरीत जेतवन या विहारात आपल्या भिक्षूंना दिला होता. त्या काळातील समाजात गोधन म्हणजे गायी आणि त्यांची देखभाल ही एक महत्त्वाची गोष्ट होती. बुद्धांनी या साध्या उदाहरणातून जीवनाचे आणि साधनेचे गूढ उलगडून दाखवले. बुद्ध म्हणतात, जर गवळीने आपल्या गोधनाची योग्य प्रकारे काळजी घेतली नाही, त्याचे स्वरूप ओळखले नाही, त्याची गरज समजून घेतली नाही, तर तो त्याचे संरक्षण करू शकत नाही. गोधन तर नष्ट होईल, त्याचे नुकसान होईल. हाच नियम साधकांच्या साधनेसाठी सुद्धा लागू होतो. जसा अयोग्य गोपाळ गोधन सांभाळू शकत नाही, तसाच अयोग्य भिक्षू किंवा साधक धर्म आणि विनयामध्ये प्रगती करू शकत नाही. भगवान बुद्धांनी सांगितले की 11 गुण नसलेला गोपाळ गोधनाची योग्य प्रकारे रक्षा करू शकत नाही. हे 11 दोष कोणते ते प्रत्येक आपल्याला जाणीव करून देतात की साधना ही केवळ ज्ञानाने नव्हे तर शिस्त, संयम, जागरूकता आणि योग्य आचरणानेच फुलते. चला तर मग आपण या 11 दोषांची सखोल उकल करूया आणि त्यातून आपल्यासाठी योग्य शिकवण मिळवूया. प्रथम दोष आहे, गोपाळाला गायीचे रूप ओळखता येत नाही. म्हणजे गवळीला आपल्या गोधनाची म्हणजे गायीची खरी ओळखच नसते. तो फक्त वरवर पाहतो, पण कोणती गाय कोणत्या प्रकारची आहे, कोणती आजारी आहे, कोणती निरोगी आहे, कोणती दूध देणारी आहे हे त्याला कळत नाही. याचा अर्थ असा की तो आपल्या गोधनाशी एक घट्ट नातं जुळवू शकत नाही. त्याच्या दुर्लक्षामुळे गोधन सुरक्षित राहत नाही, त्याच्या गरजा पूर्ण होत नाही आणि शेवटी नुकसान होते. बुद्ध नेमकं हेच साधकांना सांगतात. जर साधकाने आपल्या मनाची, वृत्तीची आणि स्वभावाची योग्य ओळख केली नाही तर साधना पुढे जात नाही. आपण कोण आहोत, आपल्यात कोणते दोष आहेत, आपल्याला कोणत्या गोष्टीने त्रास होतो हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण स्वतःची ओळख नसेल तर प्रगती कशी होईल. हा दोष आपल्याला शिकवतो की आत्मपरीक्षण हे साधनेत ते पहिले पाऊल आहे. बाहेरचे नाही तर आतल्या जगाचे निरीक्षण केल्याशिवाय खरी साधना शक्यच नाही. म्हणून आपणही आपल्या मनाच्या गोधनाला ओळखा, त्यावर प्रेम करा आणि त्याची काळजी घ्या. दुसरा दोष म्हणजे तो लक्षण कुशल नसतो. म्हणजे गवळीला गोधनाच्या लक्षणाची, त्याच्या स्वभावाची जाण नाही. कोणती गाय शांत आहे, कोणती खोडकर आहे, कोणत्या गायीला कोणत्या प्रकारचं अन्न हवं, कोणती दूध देण्यासाठी तयार आहे हे त्याला माहीत नसतं. त्यामुळे तो योग्य वेळी योग्य काळजी घेऊ शकत नाही. याचं प्रतिबिंब साधकाच्या जीवनात देखील पडतं. आपण जर आपल्या मनाच्या भावना, विचार, वासनांचे लक्षण ओळखू शकलो नाही तर त्या भावना आपल्यावर हावी होतात. बुद्ध म्हणतात, लक्षण कुशलता म्हणजे सतत जागरूक राहणं, मनाची स्थिती ओळखणं. हे जमत नाही तिथेच साधना थांबते. आम्हीही आपल्या मनातील लक्षणे म्हणजे विचारांची, भावनांची, इच्छा, आकांक्षाची जागरूकता वाढवली पाहिजे. जसं कुशल गोपाळ आपल्या गोधनाच्या प्रत्येक लक्षणावर नजर ठेवतो, तसा जागरूक साधक आपल्या मनाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतो. तेव्हाच खरी प्रगती शक्य होते. तिसरा दोष आहे, तो काळ्या माशांचा उपद्रव दूर करत नाही. गोधनाला माशा, किडे सतत त्रास देतात, अंगावर चावतात, पण गवळी त्या माशांना दूर करत नाही. परिणामी गाय त्रसिक होतात, आजारी पडतात व त्यांची उत्पादकता कमी होते. बुद्ध सांगतात, साधकाच्या मनात सुद्धा अनेक प्रकारच्या काळ्या माशा असतात. दुष्ट विचार, वाईट सवयी, लोभ, मत्सर, अहंकार. जर आपण सतत या माशांना दूर करत नाही तर मन अशांत, अस्वस्थ राहते. हीच अशांतता साधनेला अडथळा ठरते. म्हणून जसं गोपाळाने सतत गोधनावरून माशा दूर कराव्यात, तसंच साधकाने मनातील नकारात्मकता, वाईट विचार, वासनांचे नियंत्रण करावं. हीच खरी शुद्धता आणि साधनेची सुरुवात आहे. चौथा दोष, तो जखमा झाकत नाही. गोधनातील एखादी गाय जखमी झाली तर गवळी ती जखम झाकत नाही. म्हणजे तिची योग्य काळजी घेत नाही, औषध लावत नाही किंवा तिला इतरांपासून वेगळं करत नाही. परिणामतः ती जखम वाढते, संसर्ग होतो, संपूर्ण गोधन धोक्यात येतं. बुद्ध सांगतात, साधकाच्या आयुष्यातही अनेक जखमा असतात. म्हणजे जुन्या वेदना, दुःख, वाईट आठवणी, अपराधबोध. आपण त्या दडवतो, दुर्लक्ष करतो, पण त्यावर उपाय करत नाही. त्यामुळे त्या जखमा वाढतात आणि साधनेत अडथळे निर्माण करतात. म्हणून जसे गोपाळाने जखमेवर औषध लावावे, तसं साधकाने आपल्या मनातील जखमा ओळखाव्यात, त्यावर उपाय शोधावे आणि त्यातून मुक्त व्हावे. त्याशिवाय मन शुद्ध होत नाही. पाचवा दोष म्हणजे तो दूर करत नाही. गोधनाच्या आसपास माशा, किडे, डास यांचा उपद्रव वाढला की गवळीने दूर करून त्यांना दूर करावं लागतं.
पण जर तो हे करत नाही तर गोधन त्रासिक होते, आजारी पडते आणि त्याची देखभाल योग्य होत नाही. बुद्ध सांगतात, साधकानेही आपल्या मनातील अस्वच्छता, वाईट सवयी, वाईट संगती यांचा दूर करून त्यांना दूर केलं पाहिजे. जर आपण हे केले नाही तर साधना अशुद्ध होते, अडथळे वाढतात. दूर करणं म्हणजे आपल्यातील वाईट प्रवृत्ती दूर करणं, सतत जाणीव ठेवणं आणि मन शुद्ध ठेवणे. हे केलं की साधना नैसर्गिकपणे फुलते. 6वा दोष, त्याला घाट किंवा तीर्थ माहीत नसते. गवळीला गोधनाला नदीकाठी कुठे नेलं पाहिजे, कुठे पाणी पाजलं पाहिजे हेच माहीत नसतं. त्यामुळे गोधनाला योग्य वेळी पाणी मिळत नाही आणि त्याच्या आरोग्यावर परिणाम होतो. तेच साधकाच्या साधनेत घडतं. आपल्याला योग्य वेळ, योग्य साधन, योग्य मार्ग माहीत नसला तर साधना पुढे जात नाही. बुद्ध म्हणतात, साधकाने योग्य मार्ग, योग्य संगती, योग्य शिक्षण निवडावं. आपल्या साधनेला योग्य दिशा द्यावी. गोधनाला घाट किंवा तीर्थ मिळाला की ते तृप्त होतात. तसंच साधकाला योग्य मार्ग मिळाला की त्याची साधना तृप्त होते, समाधान मिळतं. 7वा दोष आहे, त्याला पाणी कुठे आहे याचे ज्ञान नसते. गवळीला आसपास पाणी कुठे आहे, कुठे शुद्ध पाणी मिळेल हे माहीत नसते. त्यामुळे गोधन ताणलेले राहतं, अशक्त होते. बुद्ध सांगतात, साधकाने आपल्या पोषण देणाऱ्या गोष्टी शोधाव्यात. ज्ञान, संगती, सत्संग, ध्यान हे पाणी आहे जे साधकाच्या साधनेला ताजेपण देतं, नवीन ऊर्जा देतं. आपल्याला जाणीव असली पाहिजे की आपल्या मनाला कुठून प्रेरणा मिळते, कुठून शांती मिळते हे ओळखणं हेच साधनेचं पाणी आहे. 8वा दोष, त्याला मार्ग माहीत नसतो. गवळीला गोधनाला कुठल्या वाटेने घेऊन जावं, कुठे वळावं हेच कळत नाही. त्यामुळे तो चुकतो आणि संपूर्ण गोधन दिशाहीन होतं. साधकाच्या आयुष्यातही मार्गदर्शन आवश्यक आहे. कुठल्या वाटेने चालावं, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, कोणत्या स्वीकाराव्यात हे ठरवणं खूप महत्त्वाचे आहे. बुद्ध सांगतात, योग्य गुरु, योग्य शास्त्र आणि योग्य संगती हीच मार्गदर्शक असतात. मार्ग ओळखल्याशिवाय साधना अशक्य आहे. जर आपण दिशाहीन झालो तर मन गोंधळून जातं. म्हणून मार्गदर्शन स्वीकारा आणि योग्य वाटेने साधना करा. 9वा दोष, त्याला गोचर म्हणजेच चराऊ क्षेत्र माहीत नसते. गवळीला कुठे गोधनासाठी पोषक अन्न आहे, कुठे चारा भरपूर आहे हेच माहीत नसते. त्यामुळे गोधन उपाशी राहतं, कमकुवत होतं. साधकाच्या साधनेतही हे लागू आहे. साधकाने आपल्याला पोषण देणाऱ्या सकारात्मक संगती, वाचन, ध्यान जे मन, बुद्धी आणि आत्म्याला पोषण देईल तेच खऱ्या अर्थाने साधनेसाठी आवश्यक आहे. गोधनाला उत्तम चारा मिळाला की ते तृप्त आणि निरोगी राहतं. तसंच साधकानेही चांगल्या विचारांचे, चांगल्या संगतीचे पोषण घेतलं की साधना बळकट होते आणि मन शुद्ध राहतं. 10वा दोष, तो पूर्ण दूध काढतो आणि काहीही शिल्लक ठेवत नाही. गवळी लोभापोटी गोधनाचं संपूर्ण दूध काढतो, गोधनासाठी काहीच शिल्लक ठेवत नाही. त्यामुळे गोधन कमकुवत होतं आणि पुढील काळात दूध देण्यास असमर्थ होतं. बुद्ध सांगतात, साधकानेही लोभ, स्वार्थ आणि अतिलालसेपासून दूर राहावं. फक्त स्वतःच्या फायद्यासाठी साधना करणं किंवा इतरांचा विचार न करणं हे साधनेसाठी घातक आहे. संतुलन, दान आणि सहभाग हीच खरी साधना आहे. जसं गोपाळाने गोधनासाठी दूध शिल्लक ठेवावं तसं साधकानेही आपल्या ज्ञानाचा, प्रेमाचा आणि करुणेचा काही भाग इतरांसाठी राखावा. 11वा दोष, तो गोपितर आणि प्रमुख बैलांची सेवा करत नाही. गवळी गोधनाच्या पुढाऱ्यांची म्हणजे वयोवृद्ध गाय, बैल किंवा गोधनाचे मार्गदर्शक यांची काळजी घेत नाही. त्यामुळे संपूर्ण गोधन दिशाहीन होतं, अशक्त होतं. बुद्ध सांगतात, साधकानेही आपल्या गुरु, मार्गदर्शक आणि वडीलधाऱ्यांचा सन्मान करावा, त्यांची सेवा करावी, कारण तेच आपल्याला योग्य मार्ग दाखवतात, प्रेरणा देतात आणि संकटात साथ देतात. गोपाळ जसा प्रमुख बैलांची सेवा करतो तसाच साधकानेही गुरु, धर्म आणि परंपरेचा आदर करावा. ही नम्रता, ही सेवा हीच खरी साधना आहे. भगवान बुद्धांनी या सूत्रातून आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा आणि जीवनाला दिशा देणारा संदेश दिला आहे. साधना फक्त ज्ञानाने होत नाही, तर शिस्त, संयम, विनय आणि योग्य आचरण यामुळे साधना फुलते. जसा कुशल गोपाळ आपल्या गोधनाची योग्य प्रकारे रक्षा करतो, तसा जागरूक आणि संयमी साधक आपल्या मनाचे रक्षण करतो. आपल्याला नेहमी लक्षात ठेवावं लागेल की आपल्या मनातील अकुशल प्रवृत्ती, लोभ, मत्सर, अहंकार आज दूर केल्याशिवाय खरी साधना शक्य नाही. बुद्धाचा धम्म आपल्याला शिकवतो की
आपण अपयश, दुःख आणि अडचणीवर मात करून ज्ञान, करुणा आणि प्रज्ञेच्या मार्गावर चालावं. हीच खरी साधना आहे. स्वतःला ओळखणं, स्वतःची काळजी घेणं आणि इतरांना प्रेम देणं. मित्रांनो, आजच्या या सुत्ताची शिकवण आपल्या दैनंदिन जीवनात उतरवूया. प्रत्येक क्षणी जागरूक राहूया, मनाची शुद्धता राखूया आणि जगाला प्रेम, दया आणि नम्रतेने भेटूया. धन्यवाद. सर्वांचे मंगल हो.